बातमी आपल्या हक्काची। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडतोय। या पावसामुळे उजनीमध्ये 85% पाणीसाठा उपलब्ध झालाय। त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचं आवर्तन सुरू करून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी ते शेळवे दरम्यानचे बंधारे साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणात सह्याद्री घाट माथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्याने भरत आहे। धरण आता 100% पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करू लागले। येत्या 2 दिवसात धरण 100% भरण्याची शक्यता वर्तवली जाते। अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रदेशात आहेत। तसेच आणि गावामधील पाणी पुरवठ्याच्या योजना बंद पडल्या। त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा आणि उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचं आवर्तन सुरू करून बंधारे साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे। उजनी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी, सुपली उपरी, भंडी शेगाव, वाडी कुरोली, शेळवे, केसकरवाडी बंधारे भरून द्यावेत। तसेच अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तलाव साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे। उजनी धरण उजवा कालवा लाभक्षेत्रातील गावतळी साठवण तलाव बंधारे या पाण्याने भरून द्यावेत। भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले। लाभक्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बहुतांश बंधाऱ्यांनी तळ गाठलाय। त्यामुळे सध्या जरी पाणी पातळी बऱ्यापैकी असली तरी काही दिवसातच पाणी पातळी खालावून पाणी टंचाई जाणवणार आहे। त्यामुळे उजनी धरण उजवा कालवा लाभक्षेत्रातील बंधारात पाणी सोडून ते भरल्यास पाणी टंचाई जाणवणार नाही आणि शेतीचा प्रश्नही सुटेल। नदी काठावरील बागायती पट्टाही पाण्याअभावी होरपळला असून पाण्याअभावी ऊस पिकांचंही क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटलंय। पाण्याअभावी उभी पिके जळून गेल्यानं शेतकरी अडचणीत आलाय। त्यामुळे पुढील काही दिवसात पाणी टंचाईची झळ बसण्या अगोदरच उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडून बंधारे आणि साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत अशी मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।